या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत जाणून घेतलं आमचा प्रतिनिधी सागर वैद्यने। समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं घेऊन आता स्वतः शरद पवार साहेब हे मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी भेटणार आहेत। या भेटीच्यासाठी नाशिक जिल्ह्यातली जी समृद्धी बाधित गावं आहेत त्यातले लोक खूप मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत। आता माझ्यासोबत काही गावातले लोक आहेत जिथून समृद्धी महामार्ग जाणार आहे, आपण त्यांच्याशी बोलू। पुष्पाताई, तुम्ही सोनांब्याच्या सरपंच आहात, काय तुम्ही उद्या तुमचं म्हणणं मांडणार आहात? आम्ही असं मानणार आहे की आमच्या गावची जमीन क्षेत्र खूपच कमी आहे, बरेच लोक भूमिहीन होत आहेत, त्यातली त्यात निम्म गाव म्हणजे निम्म क्षेत्र आमचं कॉरिडॉर मध्ये गेलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या गावातून 100 ते 150 महिला मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी जात आहेत। बरं, उद्या तुम्ही प्रामुख्याने कुठल्या गोष्टींची मागणी कराल तिथे? कॉरिडॉर म्हणजे समृद्धी महामार्ग रद्दच झाला पाहिजे। बरं, सरकारने जर ऑफर ठेवली उद्या तुम्हाला की अधिकचे अजून काही पैसे दिले जाईल, काही आरक्षण जाईल, ते तुम्हाला मान्य आहे का? नाही, आम्हाला ते मान्य राहणारच नाही। मुख्यमंत्री साहेबांना मला एकच सांगायचंय, तुमच्या स्वप्नांकरता आमच्या शेतकऱ्यांचा बळी देऊ नका। तुम्ही तुमचे स्वप्न पडलं तुम्हाला का हे एक्सप्रेस हायवे करून काही समृद्धी नाही, शेतकऱ्याची समृद्धी फक्त पाण्यापासून रस्त्यांपासून नाहीये। आणि तुम्ही सांगताय का तुम्ही एक्सप्रेस हायवे बांधून तुमचं 18 तासाचं काही 9 तासावर येणार आहे। आणि साहेब मला एकच सांगायचंय, माल वाहतूक गाड्यांना स्पीड गव्हर्नर बसवले, स्पीड गव्हर्नरमुळे गाडी 70च्या स्पीडनं चालणार आहे, म्हणून काही एक्सप्रेस हायवे झालं म्हणून ती 200च्या स्पीडनं चालणार नाही। तुमच्या फक्त कारच चालणार आहे या रस्त्याने 200च्या स्पीडने। तर तुम्ही हेलिकॉप्टरने जा ना, तुमचं काय अडेल ते तुम्ही विमानाने जा ना। आणि ही जी मोजणी झाली ही आमच्या 9 महिन्याच्या मुलांच्या डोक्यावर बंदूक ठेवून आणि आम्हाला एक पोलीस गाडीमध्ये बंद करून ही सगळी जमिनीची मोजणी केली आहे। हे प्रशासनाने एकदम बळजबरीने आमची मोजणी केली आहे। आपण बघू शकतोय हे सगळे लोक उद्या मुख्यमंत्र्यांशी भेटायला जाणार आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यासाठी मध्यस्थी करतायत। ही सगळे लोकांची आक्रमकता आपण बघतोय, ज्या पद्धतीनं खोटे रिपोर्ट प्रशासनाने पाठवलेले आहेत, जिथे बागायती जमीन आहे तिथे जिरायती जमीन असल्याचा उल्लेख आहे, अनेक घरं विस्थापित होत आहेत परंतु त्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये नाहीये। अशा पद्धतीच्या अनेक पोलीस बळाचा वापर झालेला असेल। या सगळ्या गोष्टी उद्या हे सगळे समृद्धी बाधित शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहेत। त्यांना अपेक्षा आहे की या संदर्भातला त्यांना हवा असलेला आश्वासक अशा पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, सोनांबे।